नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो, सिजेंटा या कंपनीचं कल्टर हे प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे. तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये ओळख बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेत असताना आपण यातील घटक कोणते आहेत, तसेच याचे कार्य कशा प्रकारे आहे, तसेच कोणत्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतात, पिकाच्या कोणत्या स्टेजमध्ये आपण याचा वापर करावा आणि कल्टर वापरण्याचे प्रमाण किती आहे, तर याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या पिकाची जास्त अनावश्यक वाढ होत असेल तर त्यावेळेस कल्टरचा वापर करून आपण ती वाढ थांबवू शकतात. शेतकरी मित्रांनो, कल्टरमध्ये आपल्याला पॅक्लोब्युट्राझोल 23% SC या फॉर्ममध्ये घटक आपल्याला आढळतो. SC म्हणजेच की सस्पेन्शनल कॉन्सन्ट्रेट, जे की बॉटलमध्ये घट्ट स्वरूपात उपलब्ध असते. शेतकरी मित्रांनो, कल्टर यामधील घटकामुळे हे एक फायटो रेग्युलेटर आहे, म्हणजेच की जे पिकातील जिबर्लिन्स असतात तर त्यांचे जे संश्लेषण करण्याची क्रिया आहे तर त्या संश्लेषण करण्याच्या क्रियेला प्रतिबंध करते. त्यामुळे पिकांची वाढ ही थांबत असते. त्यामुळे आपल्या पिकाची झालेली अनावश्यक वाढ ही सुद्धा थांबताना आपल्याला दिसते. तसेच शेतकरी मित्रांनो, पिकांची वाढ थांबल्याने आपल्या पिकामध्ये फुलधारणा लवकर होते आणि शेतकरी मित्रांनो, यामुळे पिकाची शाखीय वाढ नियंत्रणात राहते. त्यामुळे फूल आणि फळधारणा लवकर होऊन फळांचा रंग, तसेच फळाचा आकार आणि फळाची परिपक्वता सुधारते. तसेच यामुळे आपल्या पिकाची गुणवत्ता देखील वाढत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण जर जमिनीतून केला तर हे मुळांद्वारे शोषले जाते व झायलम म्हणजेच की पिकातील जलवाहिनीद्वारे हे संपूर्ण पिकामध्ये पसरते आणि पिकात जे जिबर्लिन्स असतात तर त्या जिबर्लिन्सला प्रतिबंध करते. यामुळे काय होतं की पिकाची जी अनावश्यक वाढ होत असेल तर ती थांबते आणि याचा वापर आपण हार्वेस्टिंग दरम्यान जर केला तर यामुळे फळाची साईज वाढून गुणवत्ता सुधारते आणि परिणामी आपल्या उत्पन्नामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली दिसून येते. शेतकरी मित्रांनो, कल्टरचा वापर आपण आंबा, सफरचंद, डाळिंब, कांदा, तसेच मिरची असेल, बटाटा, तर अशा सर्वच विविध प्रकारच्या भाजीपाला वर्गीय पिके तसेच फळवर्गीय पिकांसाठी आपण कल्टर याचा वापर करू शकतात. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण जर पाहिले तर 40 ते 50 ml आपण प्रति एकरासाठी वापरू शकतो. तसेच याचा वापर आपण कंदवर्गीय पिकामध्ये जेव्हा पिके फुगवणीला किंवा मग हार्वेस्टिंगला येतात तर त्या अगोदर कल्टरचा वापर करू शकतात. तसेच कांदा पिकामध्ये लागवडीनंतर 60 ते 70 दिवसानंतर याचा वापर करावा. तसेच शेतकरी मित्रांनो, बटाटा या पिकामध्ये 42 दिवसानंतर याची फवारणी आपण करावी आणि डाळिंब या पिकामध्ये फुलधारणा होण्याच्या 2 महिन्या अगोदर जर कल्टर वापरले तर जास्त फुलधारणा होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे कापूस या पिकामध्ये पाहिलं तर 55 ते 65 दिवसानंतर जर आपण फवारणी घेतली तर बोंडांची संख्या वाढते आणि बोंडांची क्वालिटी जी आहे तर ती सुद्धा वाढत असते. शेतकरी मित्रांनो, कल्टर हे एक वाढरोधक औषध आहे व याचा पिकामध्ये वापर केला पिकाची जी अनावश्यक वाढ आहे तर ती थांबत असते. शेतकरी मित्रांनो, कल्टरचा वापर आपण इतर औषधांसोबत सुद्धा करू शकतात, परंतु वापर करण्या अगोदर आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसारच त्याचा वापर करावा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सिजेंटा कंपनीचं कल्टर या प्लांट ग्रोथ प्रमोटरबद्दल माहिती पाहिली आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा.